या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। आमच्या अण्णाला ठोकतो का असे म्हणत जीवघेणे हल्ला, अण्णांसह 9 जणांवर गुन्हा दाखल। तर मंडळी, याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की यातील फिर्यादी अमनुल्ला गौश शेख, वय वर्ष 22, राहणार 17 न्यू धोंडीबा वस्ती, रामवाडी, सोलापूर। हे दिनांक 10 फेब्रुवारी रात्री 12:17 सुमारास अमनुल्ला व त्यांचे मोठे बंधू मोहम्मद कादिर गौश शेख असे दोघे विजापूर वेस येथे फिर्यादीच्या भाऊजी रंगरेज यांच्याकडे जेवण करून 4 चाकी वाहनातून घरी जाण्यासाठी निघाले होते। त्यावेळेस फिर्यादीचे मोठे बंधू मोहम्मद कादिर हे गाडी चालवत असताना पासपोर्ट कार्यालय येथे आले असता अचानकपणे फिर्यादी अमनुल्ला यांच्या गाडीच्या समोरून रॉंग साईडने एक मोटरसायकलवर एक इसम येऊन त्यांच्या 4 चाकी वाहनाला धडक दिल्याने सदरचा इसम हा खाली पडला। त्यावेळेस फिर्यादी व फिर्यादींचे मोठे बंधू यांनी गाडीतून खाली उतरून धडक दिलेल्या मुलास बाजूला उचलून बसवले व त्यास विचारले की तुला कुठे लागले आहे का? त्यावेळेस त्याने मला कुठे लागले नाही असे सांगितले। नंतर फिर्यादींचे मोठे बंधू यांनी तू रॉंग साईडने आमच्या गाडीला धडकला, आमच्या गाडीचे नुकसान झाले आहे, आमच्या झालेले नुकसानची भरपाई दे असे सदर इस्मास सांगितले। त्यावेळेस त्याने थांब तुला नुकसान भरपाई देतो असे म्हणत त्याच्या मोबाईलवरून कोणाला तरी फोन लावून मी गणेश बोलतोय, माझ्या गाडीला एका कारवाल्याने ठोकलेला आहे, तुम्ही लवकर या असे सांगितले। त्यावेळेस लगेचच 4 ते 5 मोटरसायकलवर डबल सीट व ट्रिपल सीट असे 10 ते 12 जण तेथे आले। त्यानंतर त्यांनी आमच्या अण्णाला ठोकतो का असे म्हणत आम्हाला नुकसान भरपाई मागतो का? तुला माहीत आहे का तू कोणाला पैसे मागतो? तू आम्हाला ओळखत नाही का? आम्ही आकाश कामाटी व राम कामाटी आहे असे म्हणत त्या दोघांनी आम्हाला शिवीगाळ करत हाताने व तसेच आकाश कामाटी याने शुभम अण्णा व भैया असे नाव घेऊन हे आपल्या महाराजाला नुकसान भरपाई मागत आहेत असे म्हणत यातील भैया याने कमरेच्या बेल्टने व तसेच शुभम अण्णा याने त्याच्या हातातील कड्याने फिर्यादी अमनुल्ला यांचे मोठे बंधू यांना तोंडावर, ओठावर, पाठीवर मारून गंभीर जखमी केल्याने अमनुल्ला यांच्या मोठ्या बंधूस तोंडातून, नाकातून रक्त येऊ लागले। त्यानंतर थोड्या वेळाने त्या ठिकाणी एक महिंद्रा कंपनी XCU 500 कार क्रमांक MH13 DC 0489 हे वाहन माझ्या भावाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस मी माझ्या भावास हाताने बाजूला ओढून घेतलं। तितक्यात कार थोड्या अंतरावर जाऊन थांबली। त्यावेळेस कारमधून काही लोक खाली उतरले असता भैया याने गण्या व शिवा तुम्ही गाडीतून खाली उतरा, यांना खल्लास करायचा आहे असे म्हणाला। गाडीतून 3 ते 4 जण उतरले व त्यातील ड्रायव्हर माझ्या तोंड ओळखीचा शिवा कामाटी हा होता। एकाने हातात चाकूसारख्या दिसणाऱ्या हत्यार घेऊन थांब तुला खल्लास करतो असे म्हणत माझ्यावर भ्याड हल्ला केला व या हल्ल्यात डोळ्यावर व डोळ्याच्या खाली मला मार लागले व मला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। इतकेच नव्हे तर राहिलेले लोकांनी देखील हाताने लाथाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली व तसेच फिर्यादी यांच्या भावास मारत रस्त्याच्या कडेला घेऊन जाऊन त्यांच्या गळ्यातील चांदीचे लॉकेट व त्यांच्याकडील बँकेचा हप्ता भरण्यासाठी दिलेले 2200 रुपये असे जबरदस्तीने काढून घेतले। त्यावेळेस फिर्यादी यांचा भाऊ गंभीर जखमी होऊन रस्त्यावर खाली पडला। इतक्यात पोलिसाचे वाहन आले। पोलिसांना पाहून वरील सर्वजण तेथून पळून गेले। यात आकाश कामाटी, राम कामाटी, शुभम अण्णा, भैया, शिवा कामाटी व गण्या असे इतर 2 ते 3 इसम असे एकूण 9 जणांविरोधात भादवी कलम 307, 327, 143, 147, 149, 504 प्रमाणे फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे। या संदर्भात पुढील तपास दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख हे करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।